बीड प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। माझ्या 73 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपानंतर परळी मतदारसंघात रात्रीत रस्ते बनत आहेत, भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा। अजित पवारांनी मला वेळ नाकारली नाही, मीच अजित पवारांकडे वेळ मागितलीच नव्हती, सुरेश धस यांच्याकडून स्पष्ट। वाल्मिक कराडची बी टीम सक्रिय, आरोपींना कोर्टामध्ये आणताना ही टीम त्यांच्या अवतीभोवती असते, हे कार्यकर्ते कुणाचे, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप। आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पवन चक्की अधिकाऱ्यांकडून 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप। संतोष देशमुखांच्या पत्नीला रमेश आडसकर यांच्या संस्थेवर लिपिक पदासाठी नोकरीची संधी, कुटुंबियांशी चर्चा करून निर्णय घेऊ, अश्विनी देशमुख यांच्या नोकरीबाबत धनंजय देशमुखांची भूमिका। संतोष देशमुखांच्या पत्नीनं लिपिक पदाची नोकरी नाकारली, आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्यायापेक्षा वेगळ्या गोष्टीची काही गरज नाही, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केलं स्पष्ट। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये विशेष पथकाची परळीमध्ये झाडाझडती, विशेष पथक अंबाजोगाईमध्ये तळ ठोकून तपासासाठी 1 पोलीस निरीक्षक आणि 4 कॉन्स्टेबल असं 5 जणांचं विशेष पथक गठीत। पुरावे असूनही सिंचन घोटाळा सिद्ध झाला नाही, भाजपसोबत आहोत तोवर यंत्रणा आपल्यासोबत असल्याचं त्यांनाच वाटतंय, पण अजितदादांना कोर्टाकडून लढाखा मिळायला हवा, अंजली दमानी यांचं वक्तव्य। अजित पवारांकडून पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण, मुंडे दोषी ठरत नाही तोवर कारवाई नाही, दादा भूमिकेवर ठाम। देवगिरीवरच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंडेंसमोर मांडली भूमिका, सूत्रांची माहिती।